ओ काही काय बोलतो हे इग्नोर कर इग्नोर तिला हाय हॅलो नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि छान अशी मस्त सकाळ झालेली आहे आणि आत्ता वाजलेले सकाळचे 7:15. आत्ता ना म्हणजे आई गेल्यापासून मी थोडंसं लवकर उठते, नाहीतर मग मी एकदम रिलॅक्समध्ये उठायचे 8:30ला वगैरे, तुम्हाला जसं मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलंच होतं. आणि आपण उठलो की बेबी उठणार हे तर आहेच, त्यामुळे मग पिलू पण लगेच उठून बसलेली आहे. आणि ती जर उठली आणि मी तिला जर तसंच ठेवलं तर मग ती अजिबात काही काम करू देत नाही. त्याच्यामुळे पहिले तिचा डायपर वगैरे चेंज करते आणि ना तिला अगोदर झोपवायचा प्रयत्न करते. आणि तिचं असं आहे की मूडवर एकदम झोपली तर ती 5 मिनिटाच्या आत झोपते, नाहीतर मग अर्धा तास जरी झोका दिला ना ती अजिबात झोपायचं नाव घेत नाही. म्हणून तिला अगोदर झोपवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर मग आपली बाकीची सगळी कामं जी काही आहेत ती होतात. तर त्यानंतर तुम्हाला जर माहीत असेल, म्हणजे तुम्ही जर माझे जुने सबस्क्रायबर असाल ना तर तुम्हाला माहीत असेल की मी अगोदर हॉल आवरून घेते, कारण पिकूचू ना खूप खराब करतो. आणि पिकूचूचं असं आहे ना, त्याला असं वाटतं की हा सोफा म्हणजे माझा काही बेडच आहे की काय. प्रत्येक गोष्ट म्हणजे तिथेच त्याला खायचं असतं, तिथेच त्याला झोपायचं असतं, दिवसभर तिथेच त्याला खेळायचं असतं, असं असतं त्याचं चालू. आणि बाकी सोफ्याची अवस्था तर तुम्ही बघताय कशी केली आहे त्याने. पण तेच जे आहे ते आता मी व्यवस्थित आवरून ठेवत असते, जेणेकरून थोडंसं चांगलं वाटतं. आणि मावशी पण 8:30 वाजेपर्यंत येतात, त्यांना झाडून आणि पुसून घेतात. त्याच्यामुळे मग व्यवस्थित आवरून ठेवलेलं असेल ना तर कचरा सगळा खाली पडतो आणि मग त्यांना झाडायला सोपं जातं. नाही तर मग ते झाडून गेलं की परत आपण जर आवरलं ना तर मग परत जास्त घाण होते. त्याच्यामुळे मग अगोदर पटकन आवरून घेते. आणि तुम्हाला जसं म्हटलं ना, पिकूचोला असं वाटतं की हा माझा बेडच येत राहतं बघा. काही जर त्याला गोष्टी खाली दिसल्या तर त्याला काहीही दिसलं, खाण्याची जरी गोष्ट दिसली ना तर तो पटकन कितीही छोटी गोष्ट असू दे ती घेणार आणि लगेच सोफ्यावर जाऊन खात बसणार असे. आणि तोपर्यंत मग लगेचच कचऱ्यावाले दादा पण येतात आणि मग मी कचऱ्याच्या जे काही डस्टबिन आहेत तर त्या पण बाहेर ठेवते लगेचच. नाहीतर मग काय होतं, नंतर ते दरवाजा वाजवतात, मग पिकूचूचा आरडाओरडा चालू असतो. त्याच्यापेक्षा अगोदरच डस्टबिन बाहेर ठेवलं ना मग ते काही दरवाजा वाजवत नाही, त्यामुळं गोंधळ होत नाही घरामध्ये एकंदरीत. तू ब्रश करणार आहेस का? तू ब्रश करणार आहेस का? नाही ना? मग मला देते. दे पिकूचू, दे पटकन. चल मी तुला दुसरं देते, दुसरं देते, ते मला दे. हे बघ काय, हे बघ मी तुला दुसरं काहीतरी देते. देऊ देऊ का? दे ना मला. बॉल खेळायचं का आपण? पिकूचू दे, दे मला. ब्रश करायचं पिकूचू. हां तू करणार आहेस का ब्रश? तू नाही करत ना ब्रश. तू तसंच राहतो ना. मला तरी दे मग. शेवटी त्यानं मला काही पेस्ट दिलं नाही आणि मग दुसरं पेस्ट घेऊन मला ब्रश करावा लागला. आणि त्याचं असं आहे की ती एखादी गोष्ट घेतली ना तर तो ती खराब केल्याशिवाय काही ती सोडतच नाही. मग ब्रश केल्यानंतर मग इथे मी चहा ठेवते. आज ना मी माझ्या एकटीचा चहा ठेवते, कारण त्यांचं कसं आहे ते कधी उठतात लवकर नाही तर कधी उशिरा उठतात. मग त्यांना कधी चहा घ्यायचा असतो किंवा नसतो. त्यांचं एवढं चहाचं काही हे नाही आहे कंपल्सरी की नाही त्यांना चहा लागतोच म्हणून. पण ते जर उठलेले असतील ना तर मी त्यांना माझ्यासोबत चहा घ्यायला लावते की नाही मला कोणीतरी सोबत पाहिजे म्हणून तुम्ही चहा घ्या. आणि मग म्हणून ना चहा इथे ठेवला. आणि चहा झाला ना तर मी पटकन आंघोळ करून घेते, कारण जोपर्यंत पिलू झोपली आहे ना तोपर्यंत मला पटापट कामं करावी लागतात. पहिल्यासारखं अजिबात काही गोष्टी राहिलेल्या नाही आहेत. पहिले खूप रिलॅक्स होतं, म्हणजे मी कितीही निवांत आवरलं तरी काही टेन्शन नव्हतं. कधीही आंघोळ केली किंवा कधीही बाकी गोष्टी आवरल्या, थोडं रिलॅक्स केलं तरीही चालेल. पण आता अजिबात तसं नाही आहे, नाहीतर मग माझ्या बाकीचे कामं काही होत नाहीत. म्हणून मग मी पटापट करून घेते. आंघोळ झाली की मला तसंच बसायला अजिबात आवडत नाही, कारण मग एकदा का आपण आपलं स्किन केअर केलं ना जे काय असेल ते, मग टोनर किंवा मॉइश्चरायझर, बॉडी लोशन वगैरे तर ते मी अगोदर करून घेते. आणि बॉडी लोशन तर अशी गोष्ट आहे जी मला तिन्ही ऋतूमध्ये लागते, उन्हाळा असो, पावसाळा असो, थंडी असो, काही असेल. आणि बघा आता मी इकडे बोलती आहे म्हणजे पिलू उठलेली आहे. आता माझं आवरून झालंय आणि तोपर्यंत बेबी पण उठलेला आहे. म्हटलं ती उठेपर्यंत पिकूचू पिकूचू चल इकडे. पिकूचू मी मध्ये मध्ये ओरडायचं असतं. काय ओरडतोय?
तो वाट बघतोय, आम्ही उठून बसलो ना त्याला बाहेर कधी नाही याचीच वाट बघत असतो तो. तर आता इथे पार्सल आलं आहे आणि तो डिलिव्हरी बॉय आला होता, त्याच्यामुळे त्याचं ओरडणं चालू आहे. यावेळी ना मी क्लॉथ डायपर मागवलेत, कारण म्हणजे रियुजेबल जे असतात ना ते वाले, कारण एवढे डायपर होत आहेत आजकाल मागवणं, ते रेग्युलरवाले जे असतात ते, आणि मग किती किती मागवणार ना आपण. त्याच्यामुळे मग ह्यावेळी म्हटलं हे आपण ट्राय करूयात. आणि तो हे बघून ना, म्हणजे याच्यावरून ना मला एक खरं तर तो रील आठवते ते नाही का, खूप असे मोठे मोठे बॉक्सेस डायपरचे घेऊन येतात आणि जेवढी आपण जी कमाई करतोय ना ती सगळी डायपरमध्येच चालली आहे बेबी झाल्यानंतर, असं दाखवलेलं असतं. सो तर ती रियालिटी नाही, तेवढी कमाई काही जात नाही, पण बऱ्यापैकी डायपरवरती खर्च होतोय. त्याच्यामुळे मग यावेळी रियुजेबल डायपर मागवलेले आहेत. बघूयात आता कसे आहेत काय ते. लय फोकस येतोय का? 100 का 0.7 करा मग. काय होतं रे एवढं ओरडायला, गेला ना आता तो. पिकूचू ए पिकू, इथे ठेवतोस. बापरे कसला डार्क कलर आहे. असू दे. एवढा डार्क. शीच करणार आहे ती, तेवढं काय. शीच करणार आहे म्हणजे थोडीशी बघायला पण उलट व्यवस्थित वाटलं तिच्या शीचा कलर तरी संपतून जाईल त्याच्यात. ओ काही काय बोलतो हे, इग्नोर इग्नोर इग्नोर. तिला पण हसायला. पिलू पप्पा काही जोक मारतात की नाही, जोक. आणि हे रिटर्न पण नाही करू शकत आपण, आवडो न आवडो काही. बाहेर 5 मिनिटात हे रिटर्न केले मी डायपर, माहिती. हा ना, तुला जास्त वेळ घेतला पण नाही ना. वाटलं लय गाणं घालून. घाणा म्हणजे ते उपयोगाचेच नाही आहेत काही. एक तर मला कलर नव्हता आवडला मुळात. बरं कलरचं ठीक आहे, पण ते एवढे मोठे आहेत ना की वापरूच नाही शकत काही मी, त्याच्यामुळे केले रिटर्न. आणि रिटर्न केल्यानंतर काय झालं, नॉन रिटर्नेबल प्रोडक्ट होतं. पैसे तर मिळाले आणि डायपर पण मिळाले. आता तुम्ही घाला नाही तर फेकून द्या. मिळली ती. कोणाला पाहिजेत का डायपर घेऊन जा चला. माझ्या तरी यूजचे नाही आहेत, यूजसाठी मला अजून 2-4 महिने तरी थांबावं लागेल, हो की नाही. बस येते ऊन. ओके, हे तिला ऊन देतात तोपर्यंत म्हटलं मी पटकन नाश्ता बनवून घेते, कारण हे आहेत घरी तोपर्यंत मला पटपट पटपट सगळं आवरून घ्यावं लागतं, नाहीतर दिवसभर ना माझं काहीच होत नाही. स्वतः अगोदर नाश्ता बनवते दोघांसाठी आणि त्याच्यानंतर बाकी जे काही आहे रुटीन तर ते कंटिन्यू करते. खूप दिवसानंतर पोहे खाल्ले नाही, आठवत पण नाही आहे डिलिव्हरीच्या अगोदर कधी खाल्ले असते. तिखट नाही येत तर चांगलं लागतं का? मस्त लागतं. चला हाय मालिश मालिश करू, मालिश मालिश अयो. ओके ओके, असू द्या असू द्या. दोघांचा नाश्ता झाला ना मग आम्ही अगोदर पिलूचं आवरून घेतो, म्हणजे ती ना नंतर रिलॅक्स होते म्हणजे झोपण्यासाठी. मग तिच्या अगोदर मालिश करून घ्यायची, त्यानंतर तिला अंघोळ घालून घ्यायची. आणि अंघोळ आणि मालिश हे जे आहे ना तर ते मला घरीच करायला आवडतं. म्हणजे अगोदर पहिले आई करायची, आई होती तेव्हा, आणि आई होती तेव्हा मी बघितलं होतं की कसं करतात काय, त्यामुळे मला पण बऱ्यापैकी ते छान जमते असं वाटतं मला. त्यामुळे मग मी मालिश करून घेते. नाहीतर आजकाल काय झालं ना, ट्रेंड निघालं आहे, तुम्हाला ते मालिश करता येत असो नसो, बाहेरची एखादी लावायची मालिश करणारी. पण खरं सांगू ना, आपण जेवढं आपल्या बाळाचं प्रेमाने गोष्टी करतो तेवढ्या बाहेरचे करणार नाही. भले ते मालिश छान करतील आपल्यापेक्षा जास्त, पण त्याच्यामध्ये ना ते फक्त ते काम म्हणून करणार, ते तेवढं प्रेमाने किंवा तेवढं जिव्हाळ्याने ते अजिबात करणार नाही. त्यामुळे मला स्पेशली म्हणजे मला पर्सनली आवडतं की मी बाळाची मालिश करावी, आणि तेव्हा आपण तिच्यासोबत ना खूप छान गप्पा होतात, ती त्याच्यावरती खूप जास्त छान रिॲक्ट करते, त्याच्यामुळे आपला कनेक्शन आहे किंवा बॉन्ड आहे ते सुद्धा छान होतं असं मला वाटतं. सो आपण स्वतःची मालिश करण्यासाठी बाई बोलू शकतो, पण बेबीसाठी मला नाही वाटत की खरंच गरज आहे म्हणून.
आत्ताच ना बेबीची अंघोळ झाली आणि मी असं विचार केला होता की हे घरी येत तोपर्यंत मग मी सगळं काम आवरून घेईन, कारण नंतर ना अंघोळ झाल्यानंतर ती काही जास्त वेळ झोपत नाही. आजकाल तिची दिवसाची झोप खूप कमी झाली आणि रात्री ती छान झोपते. मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं तसं. आणि मग सकाळी कपडे वगैरे धुत बसले, कारण आता बेबी आहे तर मग खूप सारे कपडे पडतात. आणि एकीनं मला विचारलं सुद्धा होतं की तू हाताने कपडे धुतेस की मशीनला लावते, तर मी हातानेच कपडे धुते. बाकी मग जे काही एक्स्ट्राचे मोठे मोठे कपडे वगैरे असतात तर ते मशीनला लावते, फक्त बेबीचे नाही मशीनला लावत. त्याच्यामुळे मग ते करत बसले, नाश्ता हे केला आणि बाकी माझं आवरलं. त्याच्यामध्येच वेळ होऊन गेला आणि मग त्यांच्या ऑफिसचं पण टायमिंग झालं आहे. सो आता बेबीस आवरल्यानंतर ते त्यांचं आवरून आता ऑफिसला निघतात. आणि आता माझा अजून स्वयंपाक बाकी आहे, तर आता मला अशी चक्र मारत मारत स्वयंपाक करावा लागणार आहे. नाहीतर मग मी जो हा झोका आहे ना तो किचनमध्ये घेऊन जाईल, कारण एवढ्या चक्र मारणं तर काही शक्य नाही, कारण नंतर माझी हालत खूप डेंजर होते. आणि माझं कसं आहे सांगू का, मला त्रास होतो आहे अजूनसुद्धा, पण जसं होतं आहे तसं मी आता ही कामं करते आहे. कारण 2 दिवस मेड लावून बघितली पण आम्हाला काही नाही आवडलं सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे मग स्वयंपाक तर मी घरीच बनवते आणि बाकी मग सकाळी मावशी येतात झाडायला आणि पुसण्यासाठी, आणि भांडे रात्रीचे तेवढे घासतात, मग दिवसभराचे भांडे वगैरे आणि बाकी सगळं काम सध्या मीच करते आहे. सो जसं होईल तसं करते आता. तर आता स्वयंपाक बनवेल थोड्या वेळाने, ही झोपल्याच्या नंतर. किती वेळ झोपेल माहीत नाही आता. आणि बाकी मग रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. तर ना आता बाळ पण झोपले आणि त्याचबरोबर ते सुद्धा ऑफिसला गेले, तर म्हटलं पटकन आपण स्वयंपाक बनवून घेऊयात. कारण ते जर घरी असतील ना तर मला टेन्शन नसतं, ते बेबीला घेतात. त्याच्यामुळे मग मी माझं काम जे आहे ते निवांत आवरू शकते, असं काही मला खूप घाई नसते. पण ते ऑफिसला गेले की मग मला थोडंसं घाईघाईमध्ये आवरावं लागतं. नाही तर काय होतं, ती जर उठली ना तर मला मग तिला घ्यावं लागतं आणि मग खूप वेळ जातो. नाहीतर एकटीचा स्वयंपाकाला तेवढा असा वेळ लागत नाही, 1 तासामध्ये वगैरे होऊन जातं. तर आज ना मी बनवणार आहे इथे दोडक्याची भाजी. हे जे पारसे दोडके असतात ना त्याला काही गिलके पण बोलतात, तर त्याची भाजी, खसखशीची आमटी आणि त्याचबरोबर चपाती. एकटीचा स्वयंपाक असल्यामुळे तेवढा काही वेळ नाही लागत. आणि खूप जणांचं होत असेल बघा असं की जेव्हा आपण कुठल्या कामात असतो किंवा मग महत्त्वाचं म्हणजे जेवायला बसतो ना तर तेव्हाच बाळ उठतं, नाहीतर असं ती एकदम रिलॅक्स राहते. जेव्हा मी तिच्या जवळ असते ना तेव्हा ती खूप वेळ झोपते, असं उठत पण नाही. पण जेव्हा मी तिच्या जवळ नसते किंवा मग कुठल्या तरी कामात असते किंवा मग स्पेशली जेवण करायला बसते तेव्हा ती बरोबर उठते. सो असं होतं आमच्यासोबत, म्हणजे माझ्यासोबत तरी असं चालेल. तुमच्यासोबत सुद्धा असं होतं का मला नक्की सांगा. आणि मग त्यामुळे आम्हाला कधी कधी ना तिचा जो पान आहे तो किचनमध्ये आणावा लागतो, आता ऑप्शनच नाही. तर चला आता पटकन स्वयंपाक करून घेते आणि नंतर मग बोलते तुमच्यासोबत. स्वयंपाक वगैरे बनवून झालाय आणि आता नेमकं ही तोपर्यंत उठली आहे. आज आमचं बाळ एकदम गुणी झाले, हो ना, एकदम गुणी झाले. नाहीतर मला रोज काहीच काम नाही करायला देत. आणि आता सगळं आवरले बऱ्यापैकी, फक्त रूममधलं बाकी आहे. रूममध्ये बघू शकता आता एवढा सगळा पसारा आहे. सो आता हे सगळं मी आवरून घेते. म्हटलं हे काय नाही, इथल्या इथं आवरता येतं, म्हणजे ही जरी इथे जागी असेल तरी पण मी ह्या सगळ्या गोष्टी आवरू शकते. पण बाकीची जी कामं आहेत ना तर ती ही फक्त झोपल्यानंतरच करू शकते. त्याच्यामुळे मग हे सगळं पेंडिंगमध्ये ठेवलं. म्हटलं आता हे आपण निवांत आवरत बसूयात. आणि त्याचबरोबर कपड्याच्या घड्या घालायच्या बाकी आहेत. सो असं आहे. एकटी असेल ना तर ही अशी फजिती होते बघा. जर तुमच्यासोबत बेबी असेल ना तर एक तरी अशी म्हणजे आजीबाई तुमच्या घरामध्ये पाहिजे, जेणेकरून ती फक्त बाळाला तरी सांभाळेल किंवा मग बाकी थोडीफार तुम्हाला हेल्प होईल असं. सो आई होती तेव्हा मला असं काहीच नाही वाटायचं. पण आत्ता कळतंय. मला एक कमेंटसुद्धा आली होती की रिअल स्ट्रगल तुला आई गेल्याच्या नंतर कळेल, आणि खरंच ते आत्ता कळतंय. खूप जास्त धावपळ होते पण आता विलाज नाही. तरीसुद्धा ना मला यांची खूप हेल्प होते. बऱ्याचशा गोष्टी ते करतात, म्हणजे आता आंघोळ वगैरे घालायला. नाहीतर काय होतं बघा, आता एकटं असेल तर आपण त्या गोष्टी तरी, म्हणजे बेबीला आंघोळ घालणं एवढ्या छोट्या हे गोष्टी आपल्याला जमत नाहीत, पण त्यांची मला या गोष्टीत खूप हेल्प होते. त्याच्यामुळे थोडंसं बरं वाटतं. सगळ्या पुरुषांनी असं करायला पाहिजे असं मला वाटतं. आता याच्यामध्ये बरेच जण म्हणतील बाई तुझं करतोय ते करतोय, बाकीच्यांकडून पण का काम करून घेते. पण नाही, आता बाळ तुमच्या दोघांचं आहे तर तुम्ही दोघांनी सुद्धा त्याची कामं केली पाहिजेत असं मला तरी वाटतं. सो चला, आज आता मी सगळं काम तर आवरले. मस्त आता जेवण करणार आणि आराम करणार, म्हणजे आता 5-6 वाजेपर्यंत तर मला काही काम नाही आहे. सो आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. कसा वाटला ते मला नक्की सांगा, आणि तुम्हीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी रिलेट करता का ते मला कमेंट करून नक्की सांगा. सो चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.